नमस्कार मैत्रिणींनो. आजचा माझा म्हणजे कपड्यां रिलेटेड किंवा ज्वेलरी रिलेटेड व्हिडिओ नाही आहे. मे बी तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल. तर बर्थडे झालेला बरेच दिवस झाले. तर अहोंनी बर्थडे गिफ्ट काही घेतलं नव्हतं कारण ते पुण्यामध्ये नव्हते. सो आता आम्ही मागच्या आठवड्यात रेमंडमध्ये गेलो होतो त्यांना कपडे घ्यायला. सो तिथे त्याच्याजवळच एक शॉप होतं मोची म्हणून. तर तिथे आम्ही गेलो होतो. तर तिथनं आम्ही बरीचशी खरेदी केली बघा. हे बघा, तर तुम्हाला कसं दिसतं माहीत नाही. तर तिथनं मला 2 सँडल्स घेतल्या आणि एक पर्स घेतली आहे बर्थडे गिफ्ट. ॲक्च्युली माझी चप्पल माझ्याकडे एकच चप्पल होती. सो मी फार चप्पलांची अशी फॅन नाही आहे. काहींकडे ना लेडीजकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल सँडल्स असतात किंवा शूज असतात. खूप त्यांना कलेक्शन आवडतं. मला फार असं आवडत नाही. माझ्याकडे एक शूजची पेअर असेल किंवा घरात घालण्यासाठी एक आणि बाहेर जाण्यासाठी असे मोजून 3च जोड असतात. सो माझी पण चप्पल खराब झाली होती. तर आहोंनी मला म्हटलं की तुला जी आवडेल ती चप्पल घे. मग मी 2 चपला घेतल्या आणि पर्स पण घेतली. सो मोची ब्रँडची घेतली बघा. तर त्यात ही फर्स्ट आहे बघा. खूप सुंदर. ॲक्च्युली मला अशी जरा साडीवर वगैरे मी मोस्टली बऱ्याचदा साडीच घालते. फार म्हणजे माझ्या मुलांना शाळेतून वगैरे आणायला जायचं असेल तर नॉर्मल फ्लॅट चपला वगैरेच असतात माझ्या. तर ही साडीवर किंवा मला ओकेजनल वेअर घालायची असेल तर मी ही घेते बघा. किंवा आपण ज्युती काइंड ऑफ म्हणतो ना, तशा माझ्याकडे नेहमी रोजच्या माझ्या वापरातल्या असतात, जी मला कम्फर्टेबली फ्लॅट असतात, ज्या मला रोज वापरता येतात. तर मी हे ओकेजन असेल छान काही साडी मी घातली तर मला घालता यावी ह्या हिशोबाने मी घेतली बघा. हे बघा, मी दोन पण दाखवते. एकदम सिम्पल आणि सोबर अशी डिझाईन आहे बघा. हे बघा, आणि त्याला खालनं आहे ना असं ग्लास काइंड ऑफ आहे. एकदम क्लासी वाटते. तर हिची प्राईस काहीतरी 2290 म्हणजे 2300 रुपयाची आहे. हे बघा, इथे प्राईस पण आहे बघा इथे. तर तिथे ऑफर पण होती. ही मे बी 1500-1600ला पडली असेल ऑफरचं सगळं हे करून. तर मला खूप आवडली. आणि माझा प्रॉब्लेम काय होतो की मला जर ती पायात व्यवस्थित कम्फर्टेबल बसली नाही ना, मी मोस्टली घेत नाही. कारण काय होतं, जेव्हा आपण हिल्सच्या किंवा थोड्या टाचा उंच असलेल्या चपला घेतो ना, तर आपला पाय एकतर असा पडलेला असतो आणि आपण लूज असेल तर चालताना पाय स्लिप होऊ शकतो किंवा असं वाकडा पडू शकतो, पाय मुरगळू शकतो. सो मी एकदम फिटिंगला व्यवस्थित बसली तरच मी चप्पल घेते. आणि ही झाली पहिली. आणि दुसरी ॲक्च्युली मी ही आता सध्या वापरायला काढली बघा. तर हे बघा, दुसरी अशी आहे जी मी ॲटलिस्ट कुर्तीवर आणि साडीवर दोन्हींवर पण घालू शकते अशा हिशोबाने घेतली. तर ही कुर्तीवर पण असं सोबर वगैरे वाटते थोडीशी, म्हणजे साडीवर घालण्यासाठी एक झाली, तरी ही एक दुसरी. तर हिची 1990 प्राईज आहे बघा. ॲक्च्युली मी घातलेली आहे, मी तरी पण दाखवते. कारण मोचीची मी चप्पल आत्ता पहिल्यांदाच नाही वापरते. तर माझ्या बहिणीने मला मोचीची चप्पल 3 वर्षापूर्वी आणली होती. तिने एल्प्रो मॉल म्हणून आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर तिथून मला तिने आणली होती. मी अजूनही ती चप्पल वापरते अजूनही. पण ती ना अशी लाईट येलो कलर असतो ना त्यामध्ये ती. तर ती थोडीशी ना आता मी इतके 3 वर्ष वापरल्यानंतर इथे थोडीशी खराब झाली आहे. सो तरी पण मी डेली इथे लोकल घालण्यासाठी वगैरे वापरते. तर ही मला असं कुर्तीजवर घालायला एकदम छान वाटली. खूप अशी झकपक चपला पण चांगला नाही वाटत. सो ही पण एकदम एलिगंट आहे. असं लाईट गोल्डन कलर म्हणतो ना असं आहे बघा. आणि एकदम गोल्डन घेतला ना तर ते पण असं एकदम ऑड दिसतं नाही का, असं मला नाही आवडत. सो मी अशी ही एक घेतली बघा एलिगंट. आणि थोड्याशा हिल्सच घेतल्या. ॲक्च्युली तिथे फ्लॅटमध्ये ज्या होत्या ना, तर त्या मला फिटिंगला बसत नव्हत्या. सो मी म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम कधीतरी बघता येईल. आणि ही आहे माझी पर्स. हां, आणि ही चप्पल मला 1990ची. ही पण मला 1200-1300च्याच रेंजमध्ये पडली डिस्काउंट करून. आणि ही माझी आहे पर्स. तर मी ही माझ्याकडे म्हणजे अशी फार पर्स नाही आहे. एक स्लिंग बॅग आहे जी मी रोज वापरते. आणि आम्ही मागच्या आठवड्यात मी झपूर्झाचा एक शॉर्ट टाकला होता बघा माझ्या चॅनलवर. तर झपूर्झामध्ये तिथे एक स्टोअर होतं. तिथे माझ्या अहोंनीच घेतली. मला असं ते कधी बाहेर गेलो ना आम्ही कुठे फिरायला किंवा जिथे लेडीजचं असं काही सामान मिळत असेल नाही का, फॅन्सी ज्वेलरी किंवा पर्स किंवा काही, तर त्यांना ते असं घेतलेलं चीप क्वालिटीचं किंवा काय असं कुठं काही आवडत नाही. तर तिथे झपूर्झाचं जे होतं ते पुन्हा गाडगिळ अँड सन्स यांच्या भोसरी ची जशी शाखा आहे, तर त्यांच्या प्रेरणेतून ते झपूर्झाचं आहे. तर तिथे
जे चांदीची ज्वेलरी असतील तिथे, किंवा बाकीच्या ज्यूटच्या बॅग वगैरे होत्या, भरपूर तिथे वेगळं वेगळं होतं. तर मला म्हणाले, तिथे बॅग बघितल्या, मला म्हणाले तुला जी पाहिजे ती बॅग घे. सो मी बघितल्या, तिथे टो बॅग वगैरे पण होती, पण टो बॅग मला माझ्या बहिणीने ऑलरेडी घेतली होती. सो मी एक बॅग तिथून खरेदी केली, ती पण मी तुम्हाला नंतर दाखवेल. ती अशी साडीवर वगैरे मी कॅरी करू शकते अशा पद्धतीची होती. सो माझ्याकडे वेस्टर्न वेअरवर बॅग नव्हती अशी. तर मी विचार केला, मी जर कधी वेस्टर्न वेअर घातलं तर माझ्याकडे एक छान अशी बॅग असावी. सो मी ही घेतली आहे बघा. ह्या बॅगला लॉंग बेल्ट पण आहे, पण तुम्ही बहुतेक आतमध्ये घरात ठेवला असेल किंवा असं आहे हे बघा, असं लॉंग बेल्ट पण येतो त्याला. आणि मी त्यातलं हे पण काढलं नाही आहे बघा, जसंच्या तसंच ठेवले. एकदम सुंदर बॅग आहे बघा. आणि विशेष म्हणजे मला आवडली, मी त्यांना दाखवली आहोंना, तर त्यांना पण आवडली, हे फार महत्त्वाचं. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी मला सिंगापूरला ते गेले होते, मला असं वाटतं 2015 किंवा 16, त्यांचं ऑफिस काम होतं, ते 15 दिवसासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी मला एक क्लच बॅग आणली होती, पण ती क्लच आहे ना अशी एकदम छोटी क्लच आहे ती, आणि त्याला चेन बेल्ट आहे असा. तर ती अशी शोल्डरवर आपण घेतो ना कॅरी करायला अशी, तर ती पूर्ण अशी सारखी पडत राहते. सो मला ती जास्त कॅरी नाही करता येत. सो मी ती हातातच कॅरी करते, आणि त्याच्यामध्ये फक्त माझा फोन बसतो, बाकी त्याच्यामध्ये काहीच बसत नाही. इतकं म्हणजे असं त्याचा शेप असं एकदम कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामध्ये बाकीचं तुम्ही काहीच सामान नाही ठेवू शकत. सो ही एकदम छान आणि होती. ह्याच्यामध्ये असं एकदम काय म्हणतो आपण त्याला, लाईट गोल्डन कलर एक होता, ब्लॅक एक होता. सो ब्लॅक नको म्हणून थोडंसं एकदम एलिगंट पण वाटते ही, खूप छान. तर ही बॅग मला असं वाटतं 3,500 की 3,3600 असं काहीतरी पडली आहे मला, 3,600ला वगैरे. तर खूप छान आहे बघा, आणि ठेवायला पण एकदम छान बसते. अशी छोटा बेल्ट पण आहे, मोठा बेल्ट पण आहे बघा, आणि सुंदर वाटते. काय होतं माहिती आहे का, आपण अशा लोकल बॅग्स घेतल्या ना की त्या टिकत नाही, दिसायला पण असं काहीतरी विचित्र दिसतात. सो 1 किंवा 2च बॅग घ्यायच्या ज्या चांगल्या टिकतील आणि दिसायला पण एकदम छान वाटतात. आपण काय अशा अशा बॅग काही रोज रोज कॅरी नाही करत. एक रोजच्या वापरात एक स्लिंग बॅग असली तरी ठीक आहे, आणि बाहेर फिरायला जाताना फार कुठे लांब गेलो तरच अशा आपण बॅग कॅरी करतो. सो मी अशी बॅग घेतली, जी माझ्या आहोंना पण आवडली. त्यांना जनरली आवडत नाहीत, पण त्यांना पण आवडली. सो मग मी घेतली, आणि माझी जाम मजा झालेली. ह्या वेळेला बर्थडेला मला बरंचसं गिफ्ट मिळालेलं आहे. जवळजवळ म्हणजे 7-8 हजाराचं बिल झालं होतं, आणि आहोंना पण शूज घेतले तिथे. सो आमचं बिल जवळजवळ 8,000 घरी नाही आहे, तुम्हाला दाखवले असते, पण ते घालून गेले ऑफिसला. ते मला प्रचंड आवडले. सो मी त्यांना इन्सिस्ट केलं की घ्या म्हणून, हे खूप छान होते, एकदम मस्त शूज होते. असाच थोडासा, याच्यापेक्षा थोडासा डार्क शेड असेल. सो तुम्हाला माझं बर्थडे गिफ्ट कसं वाटलं? जनरली मला बर्थडे गिफ्ट्स वगैरे असा काही प्रकार भेटत नाही. ॲनिव्हर्सरी किंवा काहींचं असतं ना की ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळतं आहोंकडून, बर्थडेला गिफ्ट मिळतं, असं काही नसतं. आम्ही आहोंची शॉपिंग करायला रेमंडमध्ये गेलो होतो. शेजारी ते शॉप दिसलं, माझी चप्पल एकतर खराब झाली होती म्हणून आहो मला घेऊन गेले, आणि मग तेव्हा त्यांना मी म्हटलं हे छान आहे, ते छान आहे, सगळं घेऊन टाक म्हणे. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा तसं झालं असेल की नाही का, घेऊन टाक म्हणे, घेऊन टाक. सो मी काय मग नाही नाही म्हटली, मग मी 2 चपला घेतल्या आणि बॅग पण घेतली. सो माझी ह्यावेळेला बड्डेला जरा जास्तच मजा झालेली आहे. तुम्हाला बड्डेला असं काय गिफ्ट मिळतं किंवा ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट मिळतं मला कमेंटमध्ये सांगा. सोनं वगैरे चांदी असं काही मागायचं नसतं बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला, कारण आता भावच इतके वाढले गोल्डचे किंवा सिल्वरचे. काही मिळणार नाही आहे आता, आता काही मिळणार नाही आहे. फक्त जायचं शॉपमध्ये, बघायची ज्वेलरी आणि घरी यायचं, बस इतकंच आहे. सो तुम्हाला काय गिफ्ट मिळतं मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझं बड्डेला मला मिळालेले गिफ्ट्स तुम्हाला कसे वाटले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा.